ही आमची इच्छा आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे। एकूणच आपण पाहतोय कोर्टानं या ठिकाणी काही सवाल केलेले आहेत। यासोबतच आम्ही संयम ठेवलेला आहे कारण काहीतरी चांगलं व्हावं अशी आमची इच्छा असल्याचं कोर्टाचं या ठिकाणी म्हणणं आहे। तर तुम्ही हमीपत्राचं उल्लंघन का करता असाही सवाल कोर्टाने या ठिकाणी केलाय। तुम्ही हमीपत्राचं उल्लंघन का करता असाही सवाल कोर्टाने केलाय। आम्ही संयम ठेवलेला आहे कारण काहीतरी चांगलं व्हावं अशी आमची इच्छा आहे, पण तुम्ही स्वतः दिलेल्या हमीपत्राचं उल्लंघन करत आहात, हे काय सुरू आहे मग असं कोर्टाने या ठिकाणी सवाल केलेला आहे। तुम्हाला सगळं समोर दिसून येत असताना माहित असताना समर्थन का करताय? शांततापूर्ण हे आंदोलन नाही असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। तर तुम्ही हमीपत्राचं उल्लंघन का करता असा सवाल कोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना केला। यामध्ये आणखी काही सवाल हायकोर्टाने केले आहेत। तर पावसाची शक्यता असताना चिखलामध्ये बसायची तयारी नाही का असा सवाल देखील कोर्टाने केलेला आहे। आम्ही दिलेल्या अटी आणि नियमांचं सरकारनं पालन करावं असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। कोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना काही सवाल देखील केले। तर आम्ही दिलेल्या अटी नियमांचं सरकारनं पालन केलं का असा सवाल देखील कोर्टाने केलेला आहे। आंदोलनाच्या विरोधामध्ये नाही पण नियमांचं पालन व्हावं असं कोर्टाने म्हटलेलं आहे। आम्ही दिलेल्या अटी नियमांचं सरकारनं पालन करावं असं कोर्टाने म्हटलंय। तर आंदोलनाच्या विरोधात नाही पण या ठिकाणी आम्ही संयम ठेवलाय कारण काहीतरी चांगलं व्हावं अशी आमची इच्छा असल्याचं कोर्टाने म्हटलेलं आहे। एकूणच कोर्टाने मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। आंदोलनाच्या विरोधामध्ये आम्ही नाही पण नियमांचं पालन व्हावं असं कोर्टाने म्हटलेलं आहे। एकूणच आम्ही दिलेल्या अटी आणि नियमांचं सरकारनं पालन करावं असं सुद्धा कोर्टाने म्हणत खरं तर फटकारलेलं आहे। मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये असंही कोर्टाने म्हणत सूचना दिल्या आहेत। आंदोलनाच्या विरोधामध्ये आम्ही नाही पण नियमांचं पालन व्हावं असं कोर्टाने म्हटलंय। तर आम्ही दिलेल्या अटी आणि नियमांचं सरकारनं पालन करावं असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। शाळा आणि कॉलेज नोकरदार यांना त्रास नको असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। उद्या शाळा महाविद्यालयांवर परिणाम व्हायला नको, लोकांच्या नोकऱ्यांवर त्याचा परिणाम व्हायला नको असं देखील कोर्टाने या ठिकाणी म्हटलेलं आहे। उद्यापासून खरं तर शाळा कॉलेजेस सुरू होत आहेत, त्यामुळे शाळा कॉलेजेस आणि नोकरदारांना त्रास व्हायला नको, लोकांना मूलभूत गरजा मिळायला हव्यात असंही कोर्टाने या ठिकाणी म्हटलंय। उद्या शाळा महाविद्यालयांवर त्याचा परिणाम नको, लोकांच्या नोकऱ्यांवर त्याचा परिणाम व्हायला नको असं कोर्टाने म्हटलेलं आहे। लोकांना मूलभूत गरजा मिळायला हव्यात आणि मुंबईतलं साहित्य बाहेर जायला अडचण व्हायला नको असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। कुणाच कोणत्याही प्रकारचा त्रास मुंबईकरांना आणि कुणालाही व्हायला नको हे समजून घ्यावं असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। लोकांना मूलभूत गरजा मिळायला हव्यात, यासोबतच शाळा कॉलेजेस आणि नोकरदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको असं कोर्टाने म्हटलंय। तर मुंबईमधील साहित्य बाहेर जायला अडचण नको असं कोर्टाने म्हटलेलं आहे। तर मूलभूत गरजा लोकांना मिळायला हव्यात असं देखील कोर्टाने म्हटलं। उद्या शाळा महाविद्यालयांवर त्याचा परिणाम व्हायला नको असं देखील कोर्टाने म्हटलं। लोकांच्या नोकऱ्यांवर त्याचा परिणाम नको असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। यासोबतच मुंबईतील साहित्य बाहेर जायला अडचण व्हायला नको असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। कोर्टाकडून आता थेट निर्देश या ठिकाणी दिले जात आहेत। आंदोलनाच्या विरोधामध्ये आम्ही नाही पण नियमांचं पालन व्हावं असं कोर्टाने म्हटलंय। आम्ही संयम ठेवलेला आहे, काहीतरी चांगलं व्हावं ही आमची इच्छा आहे असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। मात्र मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। एकूणच मुंबईतील साहित्य बाहेर जायला अडचण व्हायला नको, शाळा कॉलेजेस नोकरदारांना अडचण व्हायला नको, लोकांना मूलभूत गरजा मिळायला हव्या असेही निर्देश कोर्टाने दिलेले आहेत। एकूणच नियमांचं पालन करून आंदोलन व्हावं असंही कोर्टाने म्हटलंय। तर मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये असं कोर्टाने म्हटलेलं आहे। आंदोलनाच्या विरोधामध्ये आम्ही नाही पण नियमांचं पालन व्हावं असं कोर्टाने म्हटलं। आम्ही दिलेल्या अटी शर्तींचं पालन व्हावं असं कोर्टाने म्हटलंय। मुंबईतील साहित्य बाहेर जायला अडचण नको असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। यासोबतच लोकांना मूलभूत गरजा मिळायला हव्या, कोणत्याही प्रकारची अडचण त्यांना यायला नको, शाळा कॉलेजेस आणि नोकरदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास नको असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। तर आता या आंदोलनासंदर्भामध्ये कोर्टाकडून काही निर्देश दिले जात आहेत। आम्ही संयम ठेवलेला आहे कारण काहीतरी चांगलं व्हावं ही आमची इच्छा आहे असं कोर्टाने म्हटलंय। तुम्ही हमीपत्राचं उल्लंघन का करताय असा सवाल देखील कोर्टाने केलाय। मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। तर आंदोलनाच्या विरोधात नाही पण नियमांचं पालन व्हावं, आम्ही दिलेल्या अटी आणि नियमांचं सरकारनं पालन करावं असं देखील कोर्टाने म्हणत निर्देश दिलेले आहेत। मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये असं कोर्टाने म्हटलंय। कोर्टाने काही थेट निर्देश यामध्ये दिले आहेत।
एकूणच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्देश कोर्टाने दिलेले आहेत। आंदोलनाच्या विरोधात आम्ही नाही, पण नियमांचं पालन व्हायला हवं। आम्ही दिलेल्या अटी आणि नियमांचं सरकारनं पालन करावं असं कोर्टाने या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर महाधिवक्त्यांकडनं काही मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आले, त्याचाही विचार करण्यात आलाय। आंदोलनाच्या विरोधामध्ये नाही, पण नियमांचं पालन व्हावं असं कोर्टानं म्हटलेलं आहे। आम्ही दिलेल्या अटी आणि नियमांचं सरकारनं पालन करावं असेही निर्देश कोर्टाने दिलेले आहेत। मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये असेही निर्देश कोर्टाने दिलेले आहेत। उद्यापासून शाळा कॉलेजेस सुरू होत आहेत, त्यांनाही त्रास होता कामा नये, नोकरदारांच्या नोकरीवर काही परिणाम होता कामा नये असंही म्हटलं। मुख्यमंत्री मराठा नाहीत आणि म्हणून हे सगळं घडवून आणलं जातं असा युक्तिवाद यामध्ये ॲडव्होकेट सदावर्ते यांनी केला होता। एकूणच या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या विरोधात आम्ही नाही, पण नियमांचं पालन व्हावं असं कोर्टानं म्हटलेलं आहे। आम्ही दिलेल्या अटी आणि शर्तींचं नियमांचं सरकारनं पालन करावं असंही कोर्टानं म्हटलंय। तर मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। उद्यापासून शाळा कॉलेजेस सुरू होत आहेत, त्यावर काही परिणाम व्हायला नको असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टानं खरं तर फटकारलेलं आहे। यासोबतच मुंबईतील साहित्य बाहेर जायला काहीही अडचण होता कामा नये, लोकांना मूलभूत गरजा मिळायला हव्यात। यासोबतच शाळा कॉलेजेस नोकरदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये असंही कोर्टानं म्हटलंय। तर कोर्टानं देखील या ठिकाणी काही टिप्पणी केली, काही थेट आदेशही दिलेत। मुख्यमंत्री मराठा नाहीत आणि म्हणून हे सगळं घडवून आणलं जातं असा युक्तिवाद ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। तर सदावर्ते यांनी देखील या ठिकाणी युक्तिवाद केलेला आहे। तर महाधिवक्त्यांनी एकूणच परिस्थिती संदर्भात कोर्टाला माहिती दिली आणि त्या पार्श्वभूमीवर आता कोर्टानं काही निर्देश दिलेले आहेत। मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये असं कोर्टानं म्हटलेलं आहे। आम्ही जे नियम अटीच्या आधारे परवानगी देण्याचे आदेश दिले होते त्याचं पालन सरकारने करावं असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। आम्ही आंदोलनाच्या विरोधामध्ये नाही, पण नियमांचं पालन व्हायला हवं असं देखील कोर्टानं म्हटलंय। उद्या शाळा महाविद्यालय त्यावर परिणाम व्हायला नको, तसंच लोकांच्या नोकऱ्यांवर परिणाम व्हायला नको असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। मुंबईमधलं साहित्य बाहेर जायला अडचण यायला नको असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यासोबतच लोकांना मूलभूत गरजा मिळायला हव्यात, त्यामध्ये कोणतीही अडचण यायला नको। शाळा कॉलेजेस नोकरदार यांना सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्रास नको असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। याशिवाय मुंबईतील साहित्य बाहेर जायला अडचण नको असं कोर्टानं म्हणत निर्देश दिलेले आहेत। एकूणच लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको असंही कोर्टानं म्हटलंय। तर नियमांचं पालन होईल का याची शाश्वती देता का असं कोर्टानं आंदोलकांच्या वकिलांना हा प्रश्न विचारलेला आहे। नियमांचं पालन होईल का याची शाश्वती देता का असा सवाल कोर्टानं आंदोलकांच्या वकिलांना केलाय। तर आपण पाहतोय नियमांचं पालन होईल का याची शाश्वती देता का असा सवाल कोर्टानं केलेला आहे। कोर्टाचा आंदोलकांच्या वकिलांना हा सवाल आहे। आंदोलकांचे 4 वकील यावेळेला इथे उपस्थित होते, तर त्यांना कोर्टानं हा सवाल केलाय। नियमांचं पालन होईल का याची शाश्वती देता का असा सवाल कोर्टानं आंदोलकांच्या वकिलांना केला आहे। आपण पाहतोय कोर्टानं काही सवाल केलेले आहेत। यामधला हा महत्त्वाचा सवाल म्हणजे आंदोलनाच्या विरोधात नाही, पण नियमांचं पालन व्हावं असं कोर्टानं म्हटलेलं आहे। यासोबतच आम्ही दिलेल्या अटी आणि नियमांचं पालन 5,000ची परवानगी होती, पण आता संख्या वाढलेली आहे अशी माहिती आंदोलकांच्या वकिलांनी दिली आहे। तर त्यावर आता आंदोलकांचे वकिलांनी कोर्ट असा सवाल या ठिकाणी केला जातोय। 5,000ची परवानगी या ठिकाणी होती, मात्र आता मोठ्या संख्येनं ही संख्या वाढलेली आहे अशी माहिती आंदोलकांच्या वकिलांनी कोर्टाला दिली आहे। पण पाहतो या प्रकरणाचे महत्त्वाचे अपडेट्स। 5,000ची परवानगी होती, पण आता ही संख्या वाढल्याचं आंदोलकांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। तर 5,000 वगळून इतरांना माघारी पाठवू शकता का असा सवाल कोर्टानं आंदोलकांच्या वकिलांना केला आहे। तुम्ही